हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कॅपराऊंड 1 आणि कॅपराऊंड 2ची प्रोसेस आता संपत आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनही कॉलेज भेटलेलं नाही आहे, तर अशा विद्यार्थी सर्व जर वाट बघत आहेत कॅपराऊंड 3ची। तर मित्रांनो, आज आपण कॅपराऊंड 3बद्दल एक इम्पॉर्टंट गोष्ट बघणार आहेत, तर ती म्हणजे की कॅपराऊंड 3मध्ये कोणते कोणते नवीन कॉलेजेस ॲड होणार आहेत। तर मित्रांनो, यासाठी खूप सोपी ट्रिक आहे, तर ती ट्रिक आज मी तुम्हाला सांगतो आहे आणि कॉलेजेस कुठले कुठले नवीन ॲड होणार आहेत, तर त्यांचे नावं पण मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तर मित्रांनो, त्यासाठी आपण एक सिंपल कंपॅरिझन करू। तर कंपॅरिझन म्हणजे काय, सर्वात पहिले आपण इन्फॉर्मेशन ब्रोचर जे आहे, तर इन्फॉर्मेशन ब्रोचर आपण ओपन करू। तर हे इन्फॉर्मेशन ब्रोचर ज्यावेळेस तुम्ही ओपन करता मित्रांनो, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की खाली खाली यायचं आहे। तुम्ही ज्यावेळेस इथं खाली स्क्रॉल करणार, तर इथं तुम्हाला सर्व कॉलेजेसची लिस्ट आहे, तर ती लिस्ट तुम्हाला या इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये बघायला मिळेल। भरपूर जणांनी डाउनलोड केलं असेल आणि त्यांना माहीतही असेल की इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये आपले जे सर्व कॉलेजेस आहेत, तर त्या सर्व कॉलेजेसची लिस्ट त्यांनी इथे दिलेली आहे। तर मित्रांनो, आपण खाली खाली स्क्रॉल करत 29 पेज नंबरवर ज्यावेळेस येतोय, तर त्या सर्व कॉलेजेसची जी लिस्ट आहे, तर तुम्हाला ती लिस्ट इथे बघायला भेटेल आणि याच्यामध्ये दिल्याप्रमाणे एकूण किती कॉलेजेस आहेत मित्रांनो, तर एकूण कॉलेजेसची जी संख्या आहे, तर ती कॉलेजची संख्या आहे 203। तुम्ही इथं शेवटचं कॉलेज बघू शकता, 203 9378 हा त्याचा कोड आहे आणि एकूण कॉलेजेस मित्रांनो इथे तुम्ही नोट डाऊन केलेले आहेत। तर इथं बघू शकता, इथं 203 नवीन कॉलेजेस आपल्याला त्यांनी दाखवलेले आहेत। तर हे झालं इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये आहे 203 कॉलेजेस। तर आता आपण परत काय करतोय, बॅकला येतोय आणि आपण परत बॅकला आल्यानंतर आपलं जे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स होतं, हे बघा इथं प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराऊंड 2 आहे। तर आपण काय करू, आता ह्या प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्सला ओपन करू। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्सला ओपन करतोय, तर ओपन केल्यानंतर आपल्याला प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्समध्ये बघा मित्रांनो किती कॉलेज बघायला भेटतात। आपण शेवटच्या पेजला आलो, तर आपल्याला इथं 191 कॉलेजेस हे बघायला मिळतील। टोटल कॉलेजेस किती आहेत, इथं प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत, तर त्यांची संख्या इथं आपल्याला 191 ही प्रायव्हेट कॉलेजची संख्या आहे। तर मित्रांनो, आता आपण काय करणार आहेत की जे इन्फॉर्मेशन ब्रोचरमधले जे कॉलेजेस आहेत आणि याच्यामधले जे दिलेले कॉलेजेस आहेत, तर या दोन्हीला कंपेअर करणार आणि आपण फरक बघणार की कोणत्या कॉलेजेसचे नावं अजून कॅपराऊंड 2मध्ये आलेले नव्हते सीट मॅट्रिक्समध्ये, म्हणजे अल्टिमेटली ते नावं आपल्याला कॅपराऊंड 3च्या सीट मॅट्रिक्समध्ये बघायला भेटतील। मित्रांनो, एकदम सर्वात सोपं गणित आहे आणि खूप सोपी ट्रिक आहे कोणते कोणते कॉलेजेस नवीन येतील हे बघण्यासाठीचं। तर मित्रांनो, चला आता आपण वळूया आपले नवीन कॉलेजेस बघण्यासाठी। तर मित्रांनो, आपण आता ही जी लिस्ट बघणार आहोत, तर त्या लिस्टमध्ये आपल्याला जे नवीन कॉलेजेस कॅपराऊंड 3साठी आणि मॉपअप राऊंडसाठी येणार आहेत, तर त्यांची ही लिस्ट आहे। तर आपण ही लिस्ट कशी बनवली हे आपण आता सांगितलेलं आहे। आपण इन्फॉर्मेशन ब्रोचरमधले कॉलेजेस आणि सीट मॅट्रिक्समधले कॉलेजेस, तर या दोन्हींमध्ये आपण थोडं डिफरन्शिएशन केलं आणि फरक बघितला की कोणते कॉलेजेसचे नावं अजूनपर्यंत आलेले नाहीत। तर आपण जे जे कॉलेजेस आहेत, तर त्यांचं स्क्रीनशॉट काढून क्रॉप करून आपण एक PDF बनवलेली आहे। तर त्या कॉलेजबद्दल मी तुम्हाला आता थोडक्यात इन्फॉर्मेशन देतो, जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणते कॉलेजेस आता नवीन येणार आहेत। तर पहिल्या कॉलेजचा कोड आहे 9117, ते म्हणजे जसलोक कॉलेज ऑफ नर्सिंग, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई। तर मित्रांनो, हे जे कॉलेजेस आहेत, तर या कॉलेजमध्ये 25ची इंटेक असणार आहे। त्यानंतर सेकंड कॉलेज आहे 9127, सेंट अँड्र्यूज कॉलेज ऑफ नर्सिंग, हे कॉलेज आहे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि 40ची इंटेक आहे। आणि ह्या कॉलेजची एक खासियत म्हणजे हे फक्त ख्रिश्चन मुलांसाठी आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त ख्रिश्चन मुलांचा समावेश केला जाईल। त्यानंतर 9128 50ची इंटेक असणारं हे कॉलेज आहे युनिट ऑफ मल्टी वसंत हार्ट ट्रस्ट, KDA नर्सिंग कॉलेज फॉर बंगलोज अंधेरी, मुंबई। हे जे कॉलेज आहे 9128 याचा कोड आहे आणि 50, आणि हे कॉलेज म्हणजे फक्त विमनसाठी आहेत, म्हणजे फक्त फिमेल कॅन्डिडेटसाठी हे कॉलेज आहे। त्यानंतर 9134 45ची इंटेक आहे हिरानंदिनी कॉलेज ऑफ नर्सिंग, BSc नर्सिंग, आणि हे कॉलेज पण आहे मुंबईमध्ये। त्यानंतर नेक्स्ट कॉलेज म्हणजे 9136 कॉलेज ऑफ नर्सिंग डॉक्टर बालाभाई नवांती हॉस्पिटल, हे पण मुंबईमधलं जे कॉलेजेस आहे याचा कोड आहे 9136 आणि 40ची इंटेक ह्या कॉलेजमध्ये आहे। त्यानंतर 9140ची इंटेक आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन, अहमदनगरमधील हे कॉलेज आहे। मित्रांनो, हे कॉलेज मे बी येणार नाही, कारण की या कॉलेजचा थोडा इश्यू झाला होता आणि त्यामुळे ह्या ज्या कॉलेजचे मुलं आहेत, तर ते दुसऱ्या कॉलेजला मागच्या वर्षी शिफ्ट केले गेलेले होते। त्यानंतर 9152 इथे 20ची इंटेक आहे सहारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन, अकलूज डिस्ट्रिक्ट, सोलापूर। त्यानंतर 9401 60ची इंटेक आहे जिजामाता कॉलेज ऑफ BSc नर्सिंग, नाशिक मालेगावमधलं एक कॉलेज आहे।
त्यानंतर 9422 सारा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन पंचवटी बिल्डिंग नियर, हे जे आहे तर रायगडमधलं कॉलेज आहे. याचा कोड आहे 9422 ह्या कॉलेजचा कोड आहे आणि मित्रांनो याची इंटेक आहे 60. त्यानंतर 9423 डॉक्टर SP पाटील नर्सिंग कॉलेज कोल्हापूर ह्या कॉलेजची 9460 ह्या कॉलेजचा 9423 या कॉलेजचा कोड आहे आणि 60 मुलांची इंटेक ह्या कॉलेजमध्ये आहे. त्यानंतर आहे 9225 अनुराधा कॉलेज ऑफ नर्सिंग बुलढाणा 9225 आहे याचा कोड आणि इथे 50ची इंटेक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 9228 डॉक्टर साळवे कॉलेज ऑफ नर्सिंग गडचिरोली, तर ह्या कॉलेजची जी इंटेक आहे तर 40ची इंटेक पण तुम्हाला या कॉलेजमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर दुसरं आहे 9238 महात्मा फुले इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अकोला, तर ह्या कॉलेजची इंटेक आहे 40. त्यानंतर 9240 इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च बिहाइंड ओल्ड कृषी उत्पन्न बाजार समिती धोर बाजार नियर जैन मंदिर ओल्ड बायपास रोड गीतानगर अकोला, अकोलामधलं हे कॉलेज आहे. याची इंटेक पण आहे 50. त्यानंतर 9259 ट्रायडेंट इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, त्यानंतर हे कॉलेज आहे अमरावतीमधलं आणि इथे 60ची इंटेक आहे. त्यानंतर दुसरं कॉलेज आहे 9263 तिथे पण 60ची इंटेक आहे. रॉयल इन्स्टिट्यूट किंवा रॉयल गोंदवाना इन्स्टिट्यूट किंवा नर्सिंग कॉलेज नागपूरमधलं एक कॉलेज आहे, इथे पण 60ची इंटेक आहे. त्यानंतर 9266 वर्धमान कॉलेज ऑफ नर्सिंग कोलीकरज वाशिम जिल्ह्यातील कॉलेज आहे, 40ची इंटेक आहे. त्यानंतर 9269 50ची इंटेक आहे शिवशक्ती नर्सिंग इन्स्टिट्यूट तालुका वाशिम. त्यानंतर 9328 हे जे कॉलेज आहे आदित्य नर्सिंग कॉलेज सरडा इस्टेट, त्यानंतर हे बीडमधलं कॉलेज आहे तळेगाव रोड बीड इथलं कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजला पण 40ची इंटेक आहे. तर मित्रांनो ही जी लिस्ट आहे तर या लिस्टमध्ये जे पण कॉलेजेस आहेत तर हे सगळे नवीन कॉलेजेस आहेत आणि हे कॉलेज अजूनपर्यंत कॅपराऊंड 1 आणि कॅपराऊंड 2साठी आलेले नव्हते. तर आपण काय केलं इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये आणि आपण सीट मॅट्रिक्स 2मध्ये दोन्हीमध्ये कंपॅरिझन करून जे नवीन कॉलेजेस आहेत ज्यांचे अजूनपर्यंत नावं आलेले नाही तर आपण त्याची एक PDF बनवून तुम्हाला एक अंदाज दिला की हे कॉलेज अजून सबसिक्वेंट राऊंड्समध्ये येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत कॉलेज मिळालेलं नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होता. तर तुमच्या जर कोणी ओळखीचा असेल ज्याला अजूनपर्यंत कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे तर हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना एक आयडिया येईल की अजून किती नवीन कॉलेजेस सबसिक्वेंट राऊंडमध्ये येणार आहे आणि चॉईस फिलिंग करताना त्यांना हेल्प होईल. त्यानंतर मित्रांनो अजूनपर्यंत कॅपराऊंड 3ची जी सिलेक्शन लिस्ट नाही जी आपली सीट मॅट्रिक्स आहे तर ती सीट मॅट्रिक्सही आलेली नाही आहे. तर जशी ती सीट मॅट्रिक्स येईल त्यामध्ये यातील भरपूर कॉलेजेसचे नावं तुम्हाला तिथे नवीन म्हणून बघायला मिळेल. तर चिंता करण्याची काळजी नाही आहे मित्रांनो, कारण की काही कॉलेजेस आहेत ते अजूनपर्यंत ॲड होणे बाकी आहेत आणि आपल्या कॅपराऊंड 3साठी ते ॲड होतील. तर तोपर्यंत तुम्ही CET अपडेट राहायचं आहे आणि आपल्या कॅपराऊंड 3साठीची सीट मॅट्रिक्स येणार आहे तर त्याची सर्वांनी वाट बघायची आहे. तर ती सीट मॅट्रिक्स कधी येईल, कॅपराऊंड 3ची जी चॉईस फिलिंग आहे ती कधी करायची, कशी करायची याबद्दल ऑलरेडी आपण शेड्यूलवर आणि कोण एलिजिबल असणार आहे कॅपराऊंड 3साठी याच्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो आपण आपल्या चॅनलवर अपडेट केलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओही बघू शकता. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण की जे नवीन व्हिडिओ मी टाकणार त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहिती जर चांगली वाटली असेल मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आपल्या कमेंट्समधून जरूर कळवा. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.